या बातमीचे प्रायोजक आहेत वंश फिटनेस सेंटर, कादरी हॉस्पिटल, नई जिंदगी रोड, सोलापूर। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं गुरुवारी पहाटेच्या सुमारास सोलापूर हैदराबाद रोडवरील 3 दुचाकीस्वारांना हातभट्टी दारूची वाहतूक करताना पकडला आहे। 1 फेब्रुवारी गुरुवारी पहाटेच्या सुमारास मुळेगाव तांडा या हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणावरून सोलापूर शहरात दारूचा पुरवठा करणाऱ्या 3 मोटारसायकली पकडल्या गेल्या। या कारवाईत भरारी पथकानं सोलापूर हैदराबाद रोडवर पाळत ठेवून बाळू काशीनाथ पवार वय वर्ष 39 या इसमास 5 रबरी ट्यूब मध्ये 400 लिटर हातभट्टी दारू होंडा कंपनीच्या दुचाकी क्रमांक MH13 CG 4761 वरून वाहतूक करताना पकडला आहे। सुरेश शंकर राठोड वय वर्ष 40 यास रबरी ट्यूब मध्ये 400 लिटर हातभट्टी दारू त्याच्या सुझुकी एक्सेस दुचाकी क्रमांक MH13 DS 9209 यावरून वाहतूक करताना ताब्यात घेतलाय। तर एका अन्य कारवाईत गोविंद बाबू चव्हाण वय वर्ष 39 याला त्याच्या सुझुकी एक्सेस क्रमांक MH13 DN 7428 वरून 4 रबरी ट्यूब मध्ये 320 लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना पकडून 3 आरोपींच्या ताब्यातून 57,400 रुपये किमतीच्या दारूसह एकूण 2,57,400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक सुरेश झगडे, शिवकुमार कांबळे, जवान अशोक माळी, नंदकुमार वेळापुरे, अण्णा करचे, वाहन चालक दीपक वाघमारे यांच्या पथकानं पार पाडले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।